येस, दोन बॅटर खेळपट्टीच्या आत मध्ये जात असताना आपल्याला पाहायला भेटेल. तर एका साईडला असेल लक्ष्मण, तर एका साईडला तेजस कोकरे आपल्याला पाहायला भेटलाय. आणि स्पीड घ्या. अगदी जर आयोजकांकडून एक सूचना आलेली आहे, लक्षात ठेवा की इथून पुढे जर कंपल्सरी जर स्पीडअप घेतला तर 3-3 ओव्हरचे मॅचेस खेळले जातील, अन्यथा 2 ओव्हरचे खेळ मात्र खेळ खेळला जाईल. याचा पंच लेट्स गो. मॅच इथे सुरू होते. गोंदाची मार्क वरती गोंदाच किरण आहे. स्ट्राईक इन ला तेजस, तर नॉन स्ट्राईक इन ला वेळा पाहायला भेटला आहे लक्ष्मण कोकरे. पहिला चेंडू. हो, पहिल्या चेंडूवरती पहिलं आक्रमण केलंय. आउट ऑफ द पाक, सीमा रेषा बाहेर. टीके ब्रँडेड षटकार आलाय. पहिलं म्हटलं होतं की जर विचार केला तर बिग बॅटल आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि याच्या बॅट मधून अगदी मोठमोठे फटके खेळताना पाहायला भेटतात. नवीन बॉल द्यायचा आहे. 1 बॉल 6 आणि तेजसला नवीन बॉल द्यायचा आहे. नवीन बॉल द्यायचा आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. एक बॉल 6. आयकॉन प्लेअरच्या यादीमध्ये मात्र या खेळाडूचं अनेक वेळा नाव ऐकलं. विचार केला तर आनंद शेजारचा देखील खेळ मात्र चांगला राहिलाय. 15 बॉल आणि 45 धावा मात्र अगदी आबाद खेळताना आपल्याला पाहायला भेटला. आणि बिग पार्टनरशिप देखील या टुर्नामेंट मधील म्हणजेच वागेश्वरी चषक 2K25 मधील आनंदचीच राहिलेली आहे. आनंद आणि रोहनची राहिले. 56 धावसंख्येचं आव्हान असताना आता 17 बॉल 50 धावा. याचा फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे. कॅच मात्र अगदी ड्रॉप झाले. थांबवलं गेलं. विश्वास आहे स्वतःवरती की मॅच फिनिश करण्याची क्षमता माझ्याकडे आहे. 2 बॉल 6 धावा. धावली गावचे सुपुत्र श्री अशोकदादा जाधव, अशोकदादा जाधव यांना सुद्धा आम्ही विनंती करेन स्टेजवर यायचे. समर्थ प्रतिष्ठान कोर कमिटी सदस्य आहेत अशोकदादा जाधव. याचा घुटना टेक करतो माशा देख. अजून एक आलाय गणगणहाती प्रहार आणि संघर्षाचा शंखनाद करत असताना षटकार. तीन बॉल 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटतील. आडोबॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देखील नाहीये. अजून एक येईल धमाकेदार दर्जेदार डीकेच्या बॅट मधून तब्बल हा येतोय षटकार, सॉरी चौकार. धावसंख्या 4 चेंडूचा खेळ संपताना 16 या आकड्यावरती पाहायला भेटलाय. हो, वा भाई वा. ऑन ट्रॅक मध्ये यायला मात्र सुरुवात केली आनंद कोखरे याने. विरसाचे तय नहीं होते किस्मत के फैसले. ये तो उड़ान बताएगी आसमान किसका है.
आनंद कोकरेवर फायर झालाय. 5 चेंडूचा खेळ संपला आणि वैयक्तिक अगदी 23 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटलाय. सॉरी तेजस कोकरे. येस 22 धावा सॉरी. हो आता परत फटका बसला. ही कॅच मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट. या कॅच वरती 100% देणं फार महत्वाचं होतं. या कॅच वरती अगदी या स्वतःचा अनुभव देखील पूर्ण लावण्याची गरज होती, कारण हा विकेट जर टिकला ना तर मॅच फिनिश लवकरात लवकर होणार आहे. त्यामध्ये कोणताही वाद नाहीये, कारण कॉन्फिडन्स या फिल्डरकडे ना अगदी फार चांगला पाहायला भेटतो. बजरंग न्यू बॉलर आपल्याला पाहायला भेटलाय. या सर स्पीडअप घ्या प्लीज. एवढा वेळ लावून का स्टार्टअपलाच. पहिला चेंडू बजरंगचा. ओहो सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी उंची घेतली नाहीये, खालवलाय. चेंडू झालाय डॉट. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. त्याच्याकडे अगदी पुरेपूर जर विचार तर फॉर्म मध्ये आहे, अगदी टच मध्ये देखील असणारा हा प्लेअर सध्याला. याचा खेळून काढलाय. खांदीचा वापर देखील प्रॉपर पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक आहे, जजिंग चालू आहे, परंतु अगदी जेवढी उंची होती ना तेवढाच प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला भेटला होता. यस हा प्लेअर किंवा या टीमचा जर विचार केला ना तर ज्या वेळेला कोणत्याही प्लेअर मध्ये येईल बॉलर्स टीम मधले बॉलर जेव्हा महागडे ठरतात त्यावेळेला अगदी टीमचा दबाव पाहायला भेटतो ओढत असताना. पण जुंकली टीम का आवडत नव्हती, कारण आमच्याकडे क्षमता आहे मॅच जिंकवण्याची. आमच्याकडे बॅटल देखील फार चांगले आहेत. 2 बॉल 6. ओहो अजून एक आलाय. झापूक झुपूक स्टाईल मध्ये आउट ऑफ द पाक. अगदी प्रॉपर टायमिंग ने जाईल. डीके ब्रँडेड च्या बॅट मधून आलाय. डीके ब्रँडेड षटकार. जुना बॉल. यस टीके तेजस कोकरे. जुना बॉल द्यायचा आहे. यस बॉल आलाय. ओके तसं की धाव फलकावर त्यावेळेला पाहायला भेटते 35 या आकड्यावरती आणि 56 धावा पूर्ण मात्र करायच्यात. 9 बॉल आणि 21 धावसंख्येची आवश्यकता अजून देखील बाकी आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 5 षटकार 1 चौकार ऑन ट्रॅक वरती आलाय टीके. यस नो बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. विचार केला तर 1 धावसंख्या दिली जाईल. नो बॉल. येस नो बॉल. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचल्या 37 आकड्यावरती सॉरी 36 आकड्यावरती. येस फ्री हिट आहे. येस आणि हॅट्रिक चान्स देखील आहे षटकारासाठी. येस पहा अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु 1 धावसंख्येत पाहायला भेटते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न देखील पाहायला भेटला. 37 धाव फलकावर आपल्याला पाहायला भेटेल. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय 3 आणि सॉरी 4. येस आणि 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. क्षेत्ररक्षक असेल. एकच धावसंख्या पाहायला भेटते. दुसऱ्या प्रयत्न आपल्याला पाहायला भेटेल का, आपण थांबवलं गेलंय. धावसंख्या 1 ने वेग होत असताना जाऊन पुढे संघ धाव फलकावरती 38 आकड्यावरती. 1 टू गो. या चेंडूचं समीकरण काय असेल, या चेंडूवरती काय घडेल हे फार महत्वाचं सध्याला. तेजस स्ट्रायकिंगला. याचा व्ही शेप मध्ये पाठवलाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर जाईल. आलाय हा चौकार.
धावसंख्या 4 ने वेगावरती जाऊन पोहोचल्या संघ फलकावरती 42 या आकड्यावरती. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये तब्बल 14 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे. यापुढील मॅच आपण पाहणार आहोत फळणी विरुद्ध बामणोली. राजेश 6 बॉल 14 धावा. स्ट्रायकिंगला बॅटल आपल्याला पाहायला भेटला आहे लक्ष्मण कोकरे. 1 बॉल 1 या आकड्यावरती मात्र खेळताना पाहायला भेटला आहे. चांगला फटका पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक असेल 2 बाउन्स कदर केला जाईल. एकच धावसंख्या पाहायला भेटते आणि जो मात्र स्ट्रायकिंग टिकेकडे ठेवायचा मात्र प्रयत्न आहे ना तो आतापर्यंत जुंकट्या टीमचा चांगला राहिलाय. चांगला फटका पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक असेल 1 धावसंख्येचा पाहायला थांबवलं गेलाय. चांगला डिसिजन आहे हे नॉन स्ट्रायकिंगला मात्र लक्ष्मण आहे त्याचा डिसिजन चांगला पाहायला भेटलाय. 4 बॉल 13 धावा. तेजस कोकरे बॅट म्हणून आतापर्यंत षटकार 6 आलेत. या स्पीडअप या प्लीज प्लीज स्पीडअप या. प्रयत्न करा जिद्दीने. शर्यत फक्त वेगाने नाही तर मनगडच्या जोरावर देखील जिंकली जाते लक्षात ठेवा. पहा इथे देखील थांबवलं गेलंय. पंचाने दिलाय नो बॉल. 1 धावसंख्या ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने वेगावते. तेजस सुकरे अगदी स्वतःवरती नाराज असेल कारण 2 नो बॉल पडले आतापर्यंत परंतु दोन्ही नो बॉल वरती एकही मोठा फटका आला नाही किंवा फ्री हिट वरती पहिल्या अगदी मोठा फटका आला नाहीये. या चेंडूवरती फटका मोठा खेळण्याचा एक चान्स आहे परंतु येईल का मोठा फटका. 4 बॉल 12 धावा. ना मुमकिन तो नहीं है लेकिन मुमकिन भी नहीं है क्योंकि ये क्रिकेट है. भाई इस क्रिकेट में कुछ भी कभी भी हो सकता है. फटका चांगला पाहायला भेटलाय. फटका फसला. 1 धावसंख्या फट वेगाने पूर्ण केली जाईल. दुसऱ्या प्रयत्न आपण पाहतोय. दुसरी देखील धावसंख्या पूर्ण होईल का. हो पंचांकडे स्ट्रॉंग अपील केले. एकच धाव इथे पूर्ण केली जाईल परंतु विकेट खरी अर्थाने तेजसचा असं तर मात्र संघ सर्व संघ मात्र खुश दिसला असता. आता 3 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि 3 बॉल मध्ये मात्र धावसंख्या पूर्ण करायची आहे तब्बल 11. म्हणजे 2 षटकार येणं फार महत्वाचं आहे. हे येणारे 2 चेंडू आहेत ते बॉल मध्ये अगदी मॅच बॉल असणार आहेत. बॅटल आनंदा कोकरे. डीके आणि आनंदा कोकरे एकच नाव आहे. यस हा देखील फटका फसला होता आपण पाहतो. आता मात्र कॅच पकडली गेली. खेळ संपलाय आणि आता मात्र संघ सर्व आनंदामध्ये आहे. त्याचं कारण एकच हा डिटर बॅटल जो होता तो मात्र बॅक टू गॉन होताना आपल्याला पाहायला भेटलाय. 2 बॉल 11 धावा. 2 बॉल वरती 2 षटकार येणं फार महत्वाचं आहे. स्पीडअप घ्या.
फळणे विन द टॉस आणि इलेक्ट टू द फर्स्ट फील्ड. 2 बॉल 11. या 6 देखील फटका बसलाय. त्यावर पाहतो क्षेत्ररक्षक असेल, कॅच पकडली जाते. तर 1 बॉल आणि 11 धावसंख्येची आवश्यकता फक्त बाकी राहिले. ऋतुमात्र समीकरण बाकी आहे. एकाकी मात्र अगदी जिंकत असताना संघ आपल्याला पाहायला भेटलाय अंधारी. 1 बॉल 11. 6 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता होती पहा. परंतु जर विचार केला तर हॅट्रिक चान्स आहे. बॉलरची अजून देखील हॅट्रिक झाली नाहीये. पहिली हॅट्रिक होईल का? सतीश आलाय बॅटल. शेवटच्या खेळाला षटकार आलाय, परंतु अगदी उर्वरित 5 धावसंख्येने मात्र संघ पराभूत ठरलाय. झुंगटे टीम्स. आपली मॅच आपण पाहतोय बी ग्रुप मध्ये सेकंड राऊंड जसं मात्र सुरू होईल तशी पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटते म्हणजे बामणोली वर्षाचं फळणी या 2 टीमच्या माध्यमातून. त्यानंतर जाधव उमरी आणि त्यानंतर अंधारे टीम्स खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. मॅन ऑफ द मॅच 15 बॉल 45 धावा याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटल्या. यस नो डाऊट तोच आनंद शेलार.